राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना जमा होणार 4 योजनांचे पैसे. तब्बल 20,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात येणार. महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामधील 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे 20,000 रुपये हस्तांतरण होणार आहेत. शेतकऱ्यांसाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे, कारण पहिल्यांदा 4 योजनांचे एकत्रित पैसे जमा होत आहेत. 4 योजनांचे पैसे हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, यासाठी काही निकष व अटी सरकारने लावलेले आहेत. जे शेतकरी या अटीमध्ये बसतील त्यांना 4 योजनांचे 20,000 रुपये मिळतील आणि जे शेतकरी या अटीत बसणार नाही त्यांना अजिबात पैसे मिळणार नाही. प्रत्येक शेतकऱ्यांची प्रत्येक जिल्ह्यानुसार 4 वेगळ्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहे. ज्या शेतकऱ्यांचं नाव या 4 याद्यामध्ये असेल त्यांनाच पैसे मिळणार आहे. जर पैसे मिळवायचे असतील तर सरकारने तुम्हाला ही कामं अर्जंट करायला सांगितलेली आहे. जी शेतकरी लवकरात लवकर हे काम करतील त्यांना पैसे मिळून जातील. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये कोणत्या 4 योजनांचे 20,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे, तुमचं नाव 4 यादीमध्ये येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा, कारण की यातली एक गोष्ट जरी तुम्ही सोडली तर तुमचा 20,000 रुपयाचं नुकसान होऊ शकतं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने दिली मोठी खुशखबर. राज्यातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होते, पण सरकारने आता 2 नाही तर तब्बल 4 योजनांचे पैसे जाहीर करून टाकलेले आहे. बरेचसे शेतकरी वाट पाहत होते की केव्हा पैसे येतील, पण भरपूर दिवसानंतर प्रतीक्षा संपलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून 4 योजनांचे पैसे आज 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यात आलेले आहे. आज दुपारपासूनच या पैशाचं हस्तांतरण होण्यास सुरुवात झालेलं आहे. हे पैसे 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याचं हस्तांतरण होणार आहे. पण 4 वेगळ्या याद्या यासाठी तयार करण्यात आलेल्या आहे. ज्या शेतकऱ्यांचं नाव पहिल्या यादीत आहे त्यांना एका योजनेचे पैसे, 2 याद्यांमध्ये जर नाव आलं तर 2 योजनांचे पैसे आणि 4 याद्यांमध्ये जर कुठल्या शेतकऱ्याचं नाव आलं तर त्याला 4ही योजनांचे पैसे मिळणार आहे. या याद्या कशा पद्धतीने तयार झालेल्या आहे, तुमचं नाव त्या यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी नेमकं काय करायचं आहे, तुमचा जिल्हा आज आहे, उद्या आहे की परवा आहे, संपूर्ण सविस्तर माहिती आपण घेतोय. म्हणजेच आज 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्हे, परवा 12 जिल्हे, अशा 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं हस्तांतरण होणार आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, ज्या 12 जिल्ह्यामध्ये 4 योजनांचे पैसे हस्तांतरण होणार आहे ते 12 जिल्हे कोणते कोणते आहे ते सगळ्यात आधी आपण पाहून घेतोय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकऱ्यांना या 4 योजनांचे पैसे मिळणार नाहीत. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारने प्रत्येक योजनेमध्ये काही विशेष अटी घातलेल्या आहेत आणि त्यामुळे काही घोटाळे देखील समोर येत आहेत. हे घोटाळे थांबवण्यासाठी किंवा अपात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊ नये म्हणून सरकारने 4 नियम लावलेले आहे. आता जे शेतकरी या 4 नियमामध्ये बसतील त्यांना एकत्रित या 4 योजनांचे म्हणजेच 20,000 रुपये हस्तांतरण होणार आहे. नाहीतर काय होईल, तुमचा जिल्हा जरी आज असला पण या 4 नियमात तुम्ही बसत नसले तर पैसे मिळणार नाही, कारण की याद्या जाहीर झाल्या आहे. यादीत नाव जर घालायचं असेल तर 4 नियम पाळणं गरजेचं आहे. मग कोणते ते 4 नियम आहेत की ज्यात तुम्ही बसले तर अपात्र करण्यात येणार आहे? तर पहा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर शेतकऱ्यांच्या नावाने शेतजमीन नाहीये तरी त्यांनी नकली कागदपत्र बनवून डुप्लिकेट डॉक्युमेंट्स बनवून त्यांनी अर्ज केला आहे, असं सरकारच्या निदर्शनास आलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या होत्या. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना ही मुख्यमंत्री त्या ठिकाणी या 4 प्रकारच्या योजना ज्या आहेत अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या होत्या. काही यातल्या बंद झालेल्या आहेत. तुम्ही जर या 4 योजनांपैकी 4ही योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 100% पैसे मिळून जातील. आता यातली लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांसाठी आहेत, पण त्या जरी शेतकरी महिला असतील किंवा शेतकऱ्यांच्या घरातल्या महिला असतील तरी त्यांचे पैसे येणार आहे. पण 2 योजना खास शेतकऱ्यांसाठी. आता पहा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र शेतकऱ्याला 4 योजनांचे पैसे हस्तांतरण होणार आहे. या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्यवस्थित हस्तांतरण व्हावेत म्हणून दुसऱ्या 4 योजना बंद करण्यात आल्या आहे. आता पहा, जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी असाल, मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी असाल, तीर्थयात्रा योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही, कारण की राज्य सरकारकडून या 4 योजना बंद करण्यात आल्या आहे. कारण की राज्य सरकारच्या तिजोरीवर भरपूर मोठ्या प्रमाणात भार निर्माण होत असल्यामुळे आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा म्हणून सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकारला 4 योजनांचे एकत्रित पैसे मिळणार.
शेतकऱ्यांची कुठली योजना बंद नाही, तर दुसऱ्या योजना बंद आहेत. आता ज्यामध्ये नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पेरणी अनुदान योजना, तर तसेच पीक विमा योजना, तर अशा प्रकारच्या योजनांचे पैसे 12 जिल्ह्यामध्ये हस्तांतरण होणार आहे. आता 12 जिल्हे आपण पाहून घेऊयात. राज्याचे मुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री जे आहेत माणिकराव कोकाटे यांनी दिलेली माहितीनुसार सरसकट सर्व बांधवांना हे 4 योजनांचे पैसे मिळणार नाही. आता ज्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलाय त्यांची एक यादी तयार केलेली आहे. त्यातले पात्र अपात्र शेतकरी बाजूला काढण्यात आले आणि त्यानुसार राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीतून निर्णय घेण्यात आला आहे आणि ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे या पैशांचं हस्तांतरण होणार आहे. आता जे शेतकरी खरोखर पात्र आहेत, जे या 4 नियमात बसतात, ज्यांचं 4ही याद्यामध्ये नाव आहे त्यांना एकत्रित पैसे येतील. पण ज्यांचं एकाच यादीत नाव आहे त्यांना एका योजनेचे पैसे, ज्यांचं 2 याच्यात आहे तर अशा पद्धतीनं याची वर्गवारी किंवा याचा क्रम असणार आहे. आता पुढील 2 मिनिटांमध्ये अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळतोय की कोणते कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र ठरतील, कोणते शेतकरी अपात्र ठरतील, कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ अजिबात मिळणार नाही, याचीच माहिती आज आपण घेणार आहोत अगदी व्यवस्थितपणे. पहा, आता नमो शेतकरी योजना जी आहे, जी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती, याच्या माध्यमातून 52 लाख शेतकऱ्यांना खात्यामध्ये जवळपास 6 हप्त्यांचं वाटप देखील झालेलं आहे. आता प्रत्येक शेतकरी बांधवाला या 6 हप्त्याच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा, तर 6 हप्ते झाले 12,000 रुपयाचे. अशा हप्ते जे आहे याचे पैसे खात्यामध्ये आलेले आहे. आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी जमा होणार याची विचारपूस होत असतानाच पीएम किसान सन्मान निधीची जी तारीख आहे तर ती तारीख जाहीर करण्यात आली, ती 2 ऑगस्ट आहे. मग आता 2 ऑगस्टला तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे, जी केंद्र सरकारची योजना आहे, तिचा हप्ता मिळणार आहे. आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधीचे 19 हप्ते त्या ठिकाणी मिळालेले आहे आणि ज्याचा 20व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत होते आणि आता 2 दिवसापूर्वीच 2 ऑगस्ट ही तारीख जाहीर करण्यात आली. आता 2 ऑगस्टला पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जो तुम्हाला 3,000 रुपये असणार आहे तो येणार आहे आणि त्याबरोबर नमो शेतकरीचे 2,000 रुपये, तर साधारणपणे असा एकत्रितपणे 4 ते 5,000 रुपयाचा लाभ त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बसणार आहे. आता तिसरा जो लाभ आहे किंवा तिसरी जी योजना आहे जिचे पैसे येणार ती म्हणजे पीक विमा योजना. आता ज्या शेतकऱ्यांनी एखाद्या पिकाचं नुकसान झालं असेल आणि त्याचा पीक विमा अगोदरच भरला असेल, उदाहरणार्थ फळपिके असतील किंवा कुठली रेग्युलर पिकं असतील किंवा धान्याची पिके असतील, काही असतील, जवळपास 30 प्रकारचे पिकं आहेत, तर या 30 प्रकारचा पीक विमा तुमच्या खात्यावर त्या ठिकाणी येणार आहे. आता ज्या शेतकरी बांधवांचा 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना देखील हे पैसे मिळणार आहेत. आता कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आणि कोणत्या शेतकरी अपात्र ठरणार याची संपूर्ण माहिती घेणारच आहोत. पण त्याआधी 4थी योजना आहे ती म्हणजे पेरणी अनुदान योजना. आता जो आहे दुष्काळी एरियामध्ये किंवा ज्या ठिकाणी पाऊस थोडासा कमी आहे तिथे पेरणी अजून झालेली नाही, तर त्या पेरणीसाठी जवळपास 6,000 रुपयाची राज्य सरकारकडून मदत केली जात आहे. पेरणीसाठी म्हणजे पेरणीच्या वेळेस बियाणे घेणे, खते किंवा इतर गोष्टींसाठी ही मदत दिली जाते. तर याही योजनेचे पैसे हे तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे ज्यांना अजून मिळाले नाही तर त्यांनाही एकत्रित येणार आहे. तर अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी योजना, पीक विम्याचा हप्ता आणि त्याचबरोबर पेरणी अनुदान योजना, तर या 4 योजनांचे एकत्रित पैसे त्या ठिकाणी येणार आहे. आता हे पैसे सरसकट त्या ठिकाणी मिळणार नाही. पूर्वी हे पैसे सरसकट मिळायचे, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेतकरी नसताना देखील 7/12 डुप्लिकेट जमा केलेले आहेत आणि ज्याद्वारे ते पीएम आणि नमो शेतकरीचा हप्ता मिळवत आहेत. त्याचबरोबर पीक विम्यासाठी कुठलंही पीक नसताना फक्त अतिवृष्टी झाली म्हणून पीक विम्याचं ते अनुदान लाटत आहे किंवा पेरणीसाठी पेरणीयोग्य जमीन नसताना देखील हे होत आहे. तर अशा प्रकारची व्हेरिफिकेशन किंवा एक पडताळणी सुरू झालेली आहे आणि त्याबाबत हे नियम लावलेले आहे आणि त्या नियमात जे पात्र होतील त्यांना पैसे देण्यात येणार आहे. आणि या व्यतिरिक्त जे पात्र शेतकरी आहे त्यांचंही बँक खातं जर आधारला लिंक नसेल, प्रॉपर आधारला लिंकिंग केलेलं नसेल, तर सरकारच्या माध्यमातून कुठले अनुदान जमा होणार नाही, तर अशी सूचना करण्यात आलेली आहे. तर अशाच पद्धतीनं या 4ही योजनांचे पैसे तुम्हाला येणाऱ्या काळात 10 दिवसात 15 दिवसात म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत जमा करण्याचं सरकारने उद्दिष्ट ठेवलेलं आहे. ज्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकामध्ये सगळ्यात आधी पैसे येतील. तर तुमचं सहकारी बँका असतील, जिल्हा ग्रामीण बँकामध्ये खाते असतील, खाजगी बँकामध्ये असतील, तर शक्यतो राष्ट्रीयकृत बँकामध्ये खातं खोलून तुमचं आधार लिंकिंग केलेलं असणं गरजेचं आहे. तर अशी त्या माध्यमातून सूचना देण्यात आली आहे. आतापर्यंत तुम्हाला नमोचे किती हप्ते आले, पीएमचे किती आले, पीक विमा आला का, पेरणीचं अनुदान आलं का, कमेंट करून नक्की कळवा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.